नमस्कार मित्रांनो, तर आज चक्क चारवीला घरातच ठेवून आम्ही निघालोय आमची अर्धवट राहिलेली शॉपिंग पूर्ण करायला. तर एक गोष्ट सांगू का आज तुम्हाला, की जनरली आपण नवरेतना बायकांच्या शॉपिंगमध्ये एवढी इंटरेस्ट घेत नाही, पण तो आवर्जून घ्यायला हवा, स्पेशली डिलिव्हरीनंतर. कारण डिलिव्हरीनंतर मुलं झाल्यावर त्यांचं स्वतःकडे लक्षच नसतं. त्यांचा अख्खा दिवस हा मुलांच्या मागे-पुढे करण्यातच जातो. पण ज्यावेळेस तुम्ही त्यांना आवर्जून सांगता, की हा रंग तुला जास्त छान दिसतील, ह्या प्रकारचे कपडे तुला छान दिसतील, त्यावेळेस त्याला खरंच खूप भारी वाटतं हे बघून, की त्या आपल्या नवऱ्याचं आपल्याकडे अजूनही तितकंच लक्ष आहे. बाय द वे आजचा लंच आम्ही बाहेरच केला होता. आणि तुम्हाला असं वाटेल की चारवीला घरात ठेवून आम्ही किती छान एन्जॉय करतो, पण असं खरंच नाही. आमचं अख्खं लक्ष चारवीकडेच होतं बाहेर फिरत असताना. आणि ह्यांच्या दोघींची शॉपिंग पूर्ण झालेली, त्याच्यामुळे मी माझी शॉपिंग पण पूर्ण करून घेतली आणि घरी गेल्यावर बघितलं तर चारवी मस्तपैकी गाढ झोपली होती. उठल्यानंतर तिची गोड स्माईल देऊन बघून इतकं भारी वाटलं ना. त्याच्यानंतर संध्याकाळी मी गेलो होतो घरातला किराणा सामान आणायला. म्हणजे दिवसभर तुम्ही कितीही शॉपिंग करा, खरी शॉपिंग तर ही आहे, कारण हाच आपला संसार आहे. डिनरमध्ये प्रियंकाने बनवली ती छानपैकी पिठलं भाकरी आणि पिठलं भाकरी खाऊन आजचा दिवस संपला. आता भेटूया उद्या. बाय.